भारत के मुख्य न्यायाधीश पर हुए हमले के विरोध में जालना जिला वकील संघ ने तीव्र आक्रोश व्यक्त करते हुए प्रशासन को एक निवेदन सौंपा। संघ ने मांग की है कि आरोपी की वकालत की सनद तुरंत रद्द की जाए और उसके खिलाफ अत्याचार, मानहानि तथा देशद्रोह के तहत मामला दर्ज किया जाए। वकील संघ ने कहा कि यह घटना न्याय व्यवस्था और सर्वोच्च न्यायालय का अपमान है। यह हमला देश की अखंडता और संविधान की मूल भावना न्याय, समानता, स्वतंत्रता और धर्मनिरपेक्षता पर सीधा प्रहार है। संघ ने आरोपी को आतंकवादी मानसिकता वाला बताते हुए उसके खिलाफ राष्ट्रीय सुरक्षा कानून के तहत कार्रवाई की मांग की। संघ का कहना है कि आरोपी ने वकीलों और न्यायालय के बीच के संबंधों को बिगाड़ा है और वकालत पेशे की गरिमा को ठेस पहुंचाई है। इस घटना की न्यायालयीन जांच कराई जानी चाहिए ताकि भविष्य में ऐसी घटनाएं दोबारा न हों। इस अवसर पर संघ के कई पदाधिकारी और सदस्य उपस्थित थे, जिनमें अधिवक्ता सोहेल सिद्दीकी, शिवाजीराव आदमाने, किशोर राउत, माणिकराव बनसोड़े, झेड बी मिसल, IS सुभानी, उमर परसूवाले, वैभव खरात, महेश धन्नावर और अन्य शामिल थे। संघ ने सरकार से कड़ी कार्रवाई की मांग करते हुए कहा कि न्याय व्यवस्था पर हमला करने वालों को बख्शा नहीं जाना चाहिए। मला असं वाटतं 6 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गवई साहेब यांच्यावर झालेला हल्ला हा एकटा व्यक्तीवर झालेला हल्ला नसून हा संपूर्ण न्यायसंस्थेवर झालेला हल्ला आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंतच्या इतिहासातील न्यायसंस्थेचा हा काळा दिवस म्हणून मला असं वाटतं हा काळा दिवस आहे असं याला संबोधल्या जाईल। कारण की गवई साहेबासारख्या माणसाला कुठलंही कारण नसताना केवळ पूर्वग्रह दूषित होऊन एका वेगळ्या विचाराने प्रेरित होऊन त्या एका माथेफिरू वकिलाने जो हल्ला केलेला आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्याच्या पाठीमागे जे त्याला कोणी चिथावणी देणारे लोक आहेत किंवा त्याच्या पाठीमागची जी विचारसरणी आहे ही विचारसरणी सरकारने शोधून त्यांना वेळीच त्यांना अटकाव करणे, पायबंद घालणं हे काळाची गरज आहे। कारण की न्यायसंस्था जी आहे हा भारतीय आपल्या संस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे आणि आज त्या महत्त्वाचा घटक जर अशा पद्धतीनं जर एखाद्या विचित्र याने प्रेरित होऊन द्वेषाने प्रेरित होऊन कोणी जर त्याला जर कोणी भीती दाखवायचा प्रयत्न करत असेल आणि असा भ्याड हल्ला करत असेल तर आम्ही सर्व वकील बांधव त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो व त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो। मॅडम, आज आपण कशासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले? आज सगळे वकील संघाचे वकील आणि विधिज्ञ आणि विधिमित्र हे आपल्या झालेल्या सर्वोच्च न्यायाधीशावर झालेल्या भ्याड हत्याचा आणि मनुस्मृती आणि दारिद्र्य विचारसरणीने केलेल्या ह्या भेकड हत्याचा निषेध करण्यासाठी आलेले आहेत। हे एक अतिशय निंदनीय, दुःखनीय आणि जे काही आपण वी आर ऑल इंडियन्स असं म्हणतो त्याच्या न शोभणारं कृत्य आहे। याला नक्कीच निषेध। वकील हा कोणत्या जातीचा, धर्माचा किंवा कुठल्या पक्षाचा नसावा। अनप्रिज्युडाइज माइंड आणि त्यांचे स्टेटमेंट, त्यांचं वाक्य, त्यांचे जे कोल्हापूरला केलेले, उच्च न्यायालयात केलेले, प्रत्येक महाराष्ट्रातले आणि बाकी पण त्यांनी केलेलं काम हे नक्कीच एक उच्चभूषित लोकांसारखं आहे। अशा लोकांना असं होतं हे नक्कीच सगळ्यांना खंत देणारं आहे। हमारी कोशिश रहती है आपको सच्ची और निष्पक्ष खबरें देने की। अगर आपको हमारा काम पसंद आया हो तो वीडियो को लाइक, शेयर जरूर करें और लोक प्रश्न न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें। साथ ही बेल आइकॉन दबाकर नोटिफिकेशन ऑन कर लें ताकि हर अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे। अगली खबर में फिर मिलेंगे, तब तक के लिए नमस्कार।